विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज सुरुवात तू करणार आहेस दीदी. हो. कशाबद्दल बोलणार आहेस तू? आजचा फार एक इंटरेस्टिंग विषय आहे, कॅल्क्युलस. आता घाबरून जाऊ नका, मी काही गणित शिकवणार वगैरे नाहीये, पण आपण कॅल्क्युलस कसं इव्हॉल्व्ह होत गेलं, त्याचा इतिहास काय, त्याची गोष्ट काय, कॅल्क्युलसची गोष्ट काय, हे आपण जाणून घेणार आहोत. संयुक्त, तुला काय वाटतं की गणिताचा शोध किंवा गणिताची सुरुवात कशी झाली असावी? माझ्या मते की लोकांनी काय त्यांची धान्य मोजायला किंवा शेळ्या मेंढ्या ज्या काय असतात त्यांची मोजणी करायला, किंवा पुढे जसं माणूस प्रगत होत गेला तसं टॅक्स भरायला वगैरे, तिथून मे बी चालू झाली असेल गणिताची सुरुवात. बरोबर. सिव्हिलायझेशन झाली तसं टॅक्स गोळा करायला, किंवा आधी आकडे आणि आधी हातापायाच्या बोटांचा वापर करून आणि मग नंतर आकड्यांकरता कदाचित सिम्बॉल्स वापरले जायला लागले असावेत. तर हे तर झालंच, म्हणजे पण आकड्यांच्या बरोबरीने वेगळे आकार पण महत्वाचे होते वेगवेगळे. तर आता इजिप्तमध्ये नाईलला वगैरे सतत पूर यायचा आणि दरवेळेस ते पूर आल्यामुळे शेतांच्या ज्या बाउंड्रीज होत्या त्यांना त्या नव्याने ड्रॉ करायला लागायच्या आणि मग त्याच्यामुळे जॉमेट्री, भूमिती महत्वाची झाली. पण त्यावेळेसची जी म्हणजे इजिप्शियन सिव्हिलायझेशन, नाईल नदी काठचं जे सिव्हिलायझेशन होतं, तर त्यावेळेची जी भूमिती होती ती बरीचशी आपल्याला हार्ड एज्ड आणि शार्प कॉर्नर्ड अशी होती असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यात हार्ड एज आणि शार्प कॉर्नर्ड म्हणजे काय, तर त्यात सरळ रेषा, सतत कोन होते, त्याला अँगल्स होते, कॉर्नर्स होते, प्लेन्स होते, गोलाकार नव्हते. पण गोलाकार आणि वर्तुळ जे आहे तर त्याचं मोठं कोडं तर माणसासमोर होतच, कारण निसर्गात सगळीकडेच वर्तुळ आहेच. म्हणजे पण आता त्याचं मोजमाप तर करायला माणसाला जमत नव्हतं. आणि मग त्याबरोबरीने इतर पण कर्व्ड हे होते, म्हणजे स्फिअर्स होते, सिलेंडर्स होते, कोनिकल आईस्क्रीमचा कोन कसा असतो तर तसे शेप्स होते. तर त्याचं अनालिसिस करायला अवघड जात होतं. आणि मग त्या काळी लोक या सगळ्या कर्व्ड शेप्सचं क्षेत्रफळ, घनफळ, एरिया आणि व्हॉल्युम्स कसे काय काढत असतील आणि काय म्हणजे त्यांना शोधून काढण्याचा ते प्रयत्न करत होते. पण त्यांच्या पुढे कोडं होतं हे की कसं करायचं. आणि हा काळ होता साधारण इसवी पूर्व 250 वर्षांचा. आणि तर साधारण त्यावेळेचा आपल्याला परिस्थिती लक्षात येते. आता ग्रीक सिव्हिलायझेशन मध्ये आर्किमेडीज नावाचा गणिततज्ञ होऊन गेला आणि त्याला सुद्धा त्या काळाप्रमाणेच वर्तुळाचा हा प्रश्न त्रास देत होता. तर आता सांग मला की आता आपल्यासमोर असा भला मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण जनरली काय करतो? आपण त्या प्रॉब्लेमचे छोटे छोटे तुकडे करतो, मग ते छोटे तुकडे सॉल्व्ह करतो आणि मग ते एकत्र केलं की ते इट बिकम्स अ वन बिग सोल्युशन. करेक्ट. म्हणजे हाऊ डू यू ईट अन एलिफंट बाईट बाय बाईट असं आपण असं म्हणलं जातं. असं एक हे आहे, काय म्हणता येईल, प्रोव्हर्ब किंवा वाक्प्रचार आहे. पण मग आता आपल्या पुढे हा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असं म्हणूया, असा हा प्रॉब्लेम असेल आणि आपल्याला त्रिकोणाचं म्हणजे ज्याला अँगल्स आहेत त्या आकाराचं क्षेत्रफळ काढता येतं. तर आपण मग त्रिकोण घेऊया. तर मग आपण काय करणार की आता त्या सर्कलला, त्या वर्तुळाला असंख्य त्रिकोणांमध्ये
सेक्टर्स जे म्हणतो, तर त्यामध्ये आपण भाग पाडणार आणि ते असे स्कॅलप्स टाईप होतील आणि मग त्याला आपण परत रिअरेंज करणार आणि मग त्याचा एक रेक्टँगल तयार होईल. आणि आता रेक्टँगलचा तर कसा एरिया काढायचा, त्याचं कसं क्षेत्रफळ काढायचं हे तर आपल्याला माहिती आहे. तर आता हे इन्फायनाईट पार्ट्स मध्ये, अनंत भागांमध्ये वर्तुळाला डिव्हाइड केलंय. तर हा अनंत किंवा इन्फायनाईट म्हणजे काय, हा कॉन्सेप्ट इसवी सन पूर्व 250 वर्षांपूर्वी, इसवी सनाच्या, हा कॉन्सेप्ट नवा होता आणि हा आर्किमिडीजनी पहिल्यांदा वापरला. आर्किमिडीजनी एक मेजरमेंट ऑफ अ सर्कल नावाचा एसे लिहिला होता. त्यात त्याने अशा प्रकारची सिमिलर पद्धत वापरली होती वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला. आणि मग इन्फायनाईट ही कल्पना आली, तशीच लिमिट्स ही पण आली. तर आज आपण जनरली कॅल्क्युलस शिकताना 11वी-12वी मध्ये लिमिट्स पहिले शिकतो. तर लिमिट्स म्हणजे काय, तर असा एखादा पॉइंट, असा एखादा बिंदू किंवा गोल जिथे आपण पोहोचू शकत नाही, पण त्याच्या आपण जवळ 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 जातो पण पोहोचत नाही, दॅट इज लिमिट. तर आता आपण आधी पाहिलं की आपण वर्तुळाचे असे अनंत भाग केले, इन्फायनाईट असे स्कॅलप्स केले. बेसिकली ते स्कॅलप्स इन्फायनाईट म्हणतो आपण, तर ते तेच ना की आपण अनंत भाग असे करू शकत नाही, पण आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, असं आपण व्हिज्युअलाइज केलंय. किंवा ते भाग एकत्र करून आपण रेक्टँगल बनवण्याचा, रिअरेंज करून रेक्टँगल बनवण्याचा प्रयत्न केलाय, पण तो परफेक्ट रेक्टँगल नाहीये. इट इज गोइंग, तो बनण्याच्या प्रक्रियेत आहे पण तो बनलेला नाहीये. दॅट इज लिमिट. तर लिमिटचा हा जो कॉन्सेप्ट आहे त्याला त्या काळात आर्किमिडीजनी एक पुसटचा स्पर्श केला होता, पण तो त्या काळात डेव्हलप झाला नाही, कारण ती नेहमीच्या आयुष्यातली आयडिया नव्हती आणि तो कॉन्सेप्ट पुढे डेव्हलप व्हायला, व्यवस्थित डिफाईन व्हायला पुढे 2000 वर्ष लागली. आणि तोपर्यंत सगळं हे काही इंट्युशनवरच चाललेलं होतं. म्हणजे हे सगळं वर्तुळाचं क्षेत्रफळ काय किंवा इन्फायनाईट भाग काय किंवा लिमिट्स काय, हे सगळंच इंट्युशनवरच होतं. म्हणजे लिमिट्समध्ये एक सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस आहे ना, तर त्याचा इन्फिनिटीच्या आयडियामध्ये पण खूप उपयोग होतो. नाहीतर मग इन्फिनिटीची आयडिया सुद्धा त्याला काही अर्थ नाही ना. म्हणजे आपण वर्तुळाला असं जर आपण व्हिज्युअलाइज केलं की इन्फायनाईट साइड्सचा बहुभुजाकृती असा एक शेप व्हिज्युअलाइज केला की ज्याच्या बाजूची लेंथ ही इन्फायनाइटेसिमल आहे, म्हणजे अगदी छोटी आहे, जी शून्याला टेकतीये पण शून्य नाहीये. कारण शून्य जर असेल साईड तर त्याला काहीच अर्थ होत नाही ना, सो ती शून्यता असू शकत नाही. तर इथे परत लिमिट्सचा त्यांनी वापर केला होता. तर असा इंट्युटिव्हली तो लिमिट्सचा त्यांनी आर्किमिडीजनी कॉन्सेप्ट आणला. आता हा वर्तुळाचं कोडं सोडवणारा आर्किमिडीज हा आपल्याला बऱ्याच लोकांना युरेका म्हणून, तो युरेका म्हणणारा बर्नसी प्रिन्सिपल किंवा लिव्हरचे जे लॉज आहेत, फल्क्रम, लोड आणि एफर्ट, तर त्याकरता तो जगप्रसिद्ध आहे. आणि त्यांनी नेव्हल आर्किटेक्चर आणि वॉर मशीन्समध्ये आपलं बरंच त्यांनी त्या काळात डेव्हलपमेंट केली. पण त्यांनी हे सगळं करताना इंटिग्रल कॅल्क्युलसची प्रिन्सिपल्स त्या काळात त्याच्या कामामध्ये खूप वापरली आहेत. पण म्हणजे आता हे जे सगळं आहे की वेगवेगळे भाग करून परत एकत्र आणायचं, ते इंटिग्रल कॅल्क्युलसचाच थोडासा कॉन्सेप्ट आहे. पण त्यानंतर ते जवळजवळ 2 मिलेनियर्स ही प्रिन्सिपल कुठेच वापरली गेली नाहीत आणि त्यानंतर मग परत ती पुन्हा एक्सप्लोर केली गेली. म्हणजे तो इतका काळाच्या पुढे होता आर्किमिडीज. मग आता वर्तुळ तर झालं, मग आता कर्व्ड लाईनची असेल एखादी तर त्याची लेंथ कशी काढायची, किंवा कर्व्ड सरफेसचा एरिया, म्हणजे फक्त वर्तुळ नसतं ना, बरेच कर्व्ड सरफेसेस असतात, तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, किंवा कर्व्ड सॉलिड्स किंवा स्फिअर आहे किंवा कोन आहे त्याचं घनफळ कसं काढायचं, हा प्रश्न आता आर्किमिडीज पुढे होता. मग त्यांनी पहिली पायरी काय केली तर पायचं व्हॅल्यू शोधून काढली. आणि तुम्हाला युट्यूबवरती व्हिडिओज पाहायला मिळतील की इतका एलिगंटली त्यांनी पायाची व्हॅल्यू शोधून काढलेली आहे. आणि त्यात सुद्धा त्यांनी हे इन्फिनिटी प्रिन्सिपल वापरलं होतं.
आणि पाय हे बेसिकली कॅल्क्युलसच पिल्लू म्हणायला आपल्याला हरकत नाही. ते एक पोर्टल होतं गोलाकारापासून सरळ रेघेकडे नेणारं. त्यानंतर तो पॅराबोलाच्या एरिया काढण्याकडे वळला. आर्किमिडीजच्या गणितात इंट्युशन आणि इमॅजिनेशन आपल्याला खूप पाहायला मिळतं. पॅराबोलासारख्या ह्याच्यात त्यांनी काय केलं असेल की त्याने त्या आकाराला पॅराबोलाला आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं, तर पूर्ण पॅराबोला त्याने त्रिकोण भरून टाकलं त्या पॅराबोलामध्ये. आणि मग अशा असंख्य त्रिकोणांनी भरला तो पॅराबोला आणि मग त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढलं की पॅराबोलाचं क्षेत्रफळ निघणार. तर आता ही आर्किमिडीजची लिगसी अशी की ही जी आर्किमिडीजची मेथड होती पॅराबोला त्रिकोणांनी भरून काढण्याची, ही आज अनेक ॲनिमेटेड मूव्हीजमध्ये वापरली जाते. की कुठलाही स्मूथ सरफेस असेल तर त्याचं त्रिकोण वापरून अप्रॉक्सिमेशन केलं जातं आणि ते ॲनिमेशनमध्ये वापरलं जातं. किंवा हीच पद्धत पुढे फेशियल सर्जरीज करायला कॉम्प्युटर मॉडेलिंग वापरून किंवा एखाद्या माणसाची फेशियल सर्जरी कशी होईल तर ते प्रेडिक्ट करायला वापरली जाते. त्या त्रिकोणांच्या ऐवजी टेट्राहेड्रॉन म्हणजे पिरामिडचा शेपनी स्किनचे टिश्यूज भरले जातात, कारण ते 3 डायमेन्शनल असतं. तर इतकी ती इतका पूर्वीचं जे आर्किमिडीजनी काम करून ठेवलंय त्याची ती लिगसी. मग आर्किमिडीज नंतर खूप काळ गणिती जगात फार काही झालं नाही. 1800 वर्षानंतर नवा आर्किमिडीज जगापुढे आला, तो म्हणजे गॅलिलिओ गॅलिली किंवा जोहानेस केपलर नावाचा जर्मन शास्त्रज्ञ होता. तर आतापर्यंत आर्किमिडीजनी त्याचं गणित हे न हालणाऱ्या किंवा स्टॅटिक किंवा मोशनलेस स्थितीमधल्या प्रिन्सिपल्सवर आधारित होतं. गॅलिलिओ आणि केपलरनी चलत जगाचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग गॅलिलिओने पेंड्युलम्सचा किंवा उतारावरून घरंगळणाऱ्या चेंडूचा किंवा हवेत फेकलेल्या दगडाचा अभ्यास करायला लागला. त्याच्या मोशन्सना लागणारा वेळ मोजायला लागला. या सगळ्या मोशन्समध्ये त्याला कमालीचं साम्य जाणवू लागलं. आणि त्याचबरोबरीने केपलर आकाशातल्या ग्रहांच्या हालचालींचा अभ्यास करायला लागला. गॅलिलिओ हा अत्यंत म्हणजे वेगवेगळे प्रयोग करून पाहणारा, बारीक सारीक निरीक्षणातून निसर्गात घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्याला प्रश्न पडायचे. तो असा आर्मचेअर फिलॉसॉफर नव्हता की बसून काहीतरी वेगवेगळे तसं नव्हतं त्याचं. तो स्वतः करून पाहायचा. आणि मग त्यातून त्यांनी खूप छान छान मॅथमॅटिकल मॉडेल्स त्यातून बनवली. एखादी गोष्ट वरून खाली फ्रीफॉलमध्ये कशी पडते किंवा अशा प्रकारे त्याचा तो मोशनचा अभ्यास करत होता. पण मग त्या काळात उपकरणं पण लिमिटेड होती ना, म्हणजे आजच्यासारखे व्हिडिओ कॅमेराज नव्हते किंवा ॲक्युरेट घड्याळं नव्हती. मग त्याने काय केलं, ती मोशन स्लो केली. त्यांनी एक चेंडू घेतला आणि तिरक्या लाकडी फळीवरून तो कसा घरंगळतो याचा अभ्यास सुरू केला. त्या लाकडी फळीचा स्लोप तो हळूहळू कमी करत होता. आणि मग वेळ मोजायला घड्याळ तर नव्हतं, तर मग वॉटर क्लॉक वापरत होता. वॉटर क्लॉक हे थोडंसं स्टॉप वॉच सारखं तो वापरायचा की सुरू करायला तो एक व्हॉल्व ओपन करायचा आणि मग पाणी स्टेडी रेटमध्ये एका कंटेनरमध्ये व्हायचं आणि बंद करायला तर परत तो व्हॉल्व बंद करायचा आणि मग पाण्याच्या क्वांटिटीवरून तो वेळ काढायचा. या प्रयोगातून त्याने वेळ आणि अंतर म्हणजे डिस्टन्स किती त्या बॉलने ट्रॅव्हल केलं याचं मॅथमॅटिकल रिलेशन शोधून काढलं. आणि त्याच बरोबरीने इन्स्टंटेनियस स्पीड या कॉन्सेप्टचा अभ्यास केला. म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय की एखादा चेंडू किंवा दगड उंचावरून खाली पडतो तेव्हा त्याची गती 0 ते एकदम त्याच्या हायेस्ट गतीपर्यंत अशी एका क्षणात तर नाही जात ना. अशा अनेक इंटरमिजिएट असंख्य अगणित स्पीड्स मधून त्याचं ट्रान्झिशन होतं. आणि ह्याचा विचार गॅलिलिओने केला होता, खूप इंट्युटिव्हली आणि इन्स्टिंक्टिव्हली केला होता. पण त्याला तो अर्थात मॅथमॅटिकली असा ठोसपणे मांडता आला नाही. पण हा जो विचार होता हा खरं तर डिफरन्शियल कॅल्क्युलसचा एक कॉन्सेप्ट आहे. त्याला तो मांडता आला नाही ही वेगळी गोष्ट, पण तो त्याला माहीत होता, तो इंट्युटिव्हली त्याला माहीत होता गॅलिलिओला. गॅलिलिओ प्रमाणे मग केपलरचं सुद्धा महत्वाचं काम आकाशातल्या ग्रहांच्या मोशनवरचं.
केपलरचे त्याने 3 लॉज काढले. केपलर 3 प्लॅनेटरी लॉज म्हणलं जातं. त्यातला पहिला महत्वाचा लॉ म्हणजे तोपर्यंत असं समजलं जायचं की कुठलाही ग्रह सूर्याच्या भोवती गोल ह्याच्यात फिरतो, पण त्यांनी शोधून काढलं की ते लंब वर्तुळाकार ऑर्बिट असतं, इलिप्टिकल ऑर्बिट असतं. आणि त्यांनी दुसरा महत्वाचा लॉ ज्यामध्ये इंटिग्रल कॅल्क्युलसचा त्यांनी त्याचा नकळत आणि इंट्युटिव्हली वापर केला होता तो म्हणजे इक्वल एरियाजचा लॉ, की एका विशिष्ट टाइम पिरियडमध्ये एखादा ग्रह सेम क्षेत्रफळ कव्हर करतो. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम असा तो लॉ आहे. तर त्यात सुद्धा त्यांनी इंट्युटिव्हली इंटिग्रल कॅल्क्युलसचा वापर केला होता. केपलरने पुढे असं वेगवेगळ्या सॉलिड आकारांचे म्हणजे वाईन बॅरल्स असेल किंवा डोनटच्या शेपच्या आकारांचं घनफळ कसं काढायचं हे त्यांनी मनातल्या मनात इमॅजिनेशनच्या थ्रू त्यांनी काय केलं की त्या शेप्सचे अगणित भागांमध्ये स्लायसिंग केलं आणि मग ते त्याचा व्हॉल्यूम काढला, त्याचं घनफळ काढून ते एकत्र केलं. किंवा गॅलिलिओने पण त्याच प्रकारे वेगवेगळ्या एरियाज आणि व्हॉल्युम्सचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढण्याकरता त्याने असेच वेगवेगळ्या आकारांचे असंख्य लाईन्स किंवा सरफेसेसमध्ये त्यांना सरफेसेस म्हणून त्यांना ट्रीट केलं आणि मग एकत्र आणलं. तर ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलसचाच कॉन्सेप्ट आहे. त्यांना ते माहीत नव्हतं कारण ते शास्त्र त्यावेळेस तेवढं डेव्हलप झालं नव्हतं, पण इंट्युशन आणि इमॅजिनेशननी ते तसंच व्हिज्युअलाइज करत होते. आपण आता मॉडर्न पर्स्पेक्टिव्हमध्ये कॅल्क्युलसचे 2 भाग म्हणून त्याचा अभ्यास करतो. एक डिफरन्शियल कॅल्क्युलस की जे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेमचे अगणित सोप्या तुकड्यांमध्ये आपण त्याचे भाग करतो, आणि इंटिग्रल कॅल्क्युलस की परत ते सगळे एकत्र करून मूळ प्रॉब्लेम सोडवतो. जनरली आपण काय करतो की कॅल्क्युलस शिकताना आधी आपल्याला डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे डेरिव्हेटिव्ह आधी शिकवलं जातं आणि मग इंटिग्रेशन शिकतो, जर तुला आठवत असेल तर. कारण लॉजिकली ते सोपं आहे की आधी भाग करायचंय आणि मग एकत्र आणायचं. पण तुला गंमत सांगू का की इतिहासात पाहिलं तर डिफरन्शियल कॅल्क्युलसचा इंटिग्रल कॅल्क्युलसच्या खूप नंतर डिफरन्शियल कॅल्क्युलसचा शोध लागला किंवा ते डेव्हलप झाले असं आपण म्हणूया. का असेल असं? कारण डिफरन्शियल कॅल्क्युलसचा जन्म अल्जेब्रामधून झाला, बीजगणितातून झाला, आणि अल्जेब्राचा जन्म पूर्वेकडे म्हणजे भारत, चीन आणि जॉमेट्री हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये डेव्हलप झालं. आणि तेव्हा अल्जेब्रा हे काही एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये नव्हता अर्थात. जेव्हा ते ईस्टर्न इंडियन किंवा इस्लामिक वर्ल्डमधून वेस्टकडे आलं तेव्हा ते पूर्णपणे व्हर्बल होतं. आज आपण समीकरणं असतात ना, अल्जेब्राइक इक्वेशन्स असतात, तर त्या काळात ती वाक्य होती आणि अननोन्स जे एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये आपण वापरतो त्याच्याऐवजी ते शब्द होते. आणि साधारण 1200च्या काळामध्ये ते युरोपमध्ये आलं पूर्वेकडून, आणि ते सिम्बॉल्समध्ये इव्हॉल्व्ह झालं आणि ते अजून पॉवरफुल झालं सिम्बॉल्समध्ये इव्हॉल्व्ह झाल्यामुळे. आणि मग त्याचं भूमितीशी, जॉमेट्रीशी त्याचं कॉम्बिनेशन झालं, त्याचं कपलिंग झालं, आणि अनालिटिक जॉमेट्री नावाची वेगळी एक ब्रांच डेव्हलप झाली. आणि मग पुढे त्या भूमितीमध्ये वेगवेगळे कर्व्हचे इक्वेशन्स जे आहेत ते म्हणजे कर्व्हना इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायला लागलो आपण. आणि मग पुढे डिफरन्शियल कॅल्क्युलसचा जन्म झाला. पुढे म्हणजे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते त्यातून इव्हॉल्व्ह झालं. म्हणून आधी इंटिग्रेशन डेव्हलप झाला आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह डेव्हलप झाले. त्याच्यामुळे काय आहे की कॅल्क्युलसची मुळं ही दुसरीकडे होती, पण तो वृक्ष वाढला युरोपात. आता आर्किमिडीजच्या काळात जसा भूमितीमध्ये डेव्हलपमेंट झाली, जॉमेट्रीमध्ये डेव्हलपमेंट झाली, तसं हिंदू गणितींकडून शून्याची संकल्पना आली, डेसिमल सिस्टीम आली, बीजगणिताची समीकरणं सॉल्व्ह करण्याच्या पद्धती इजिप्त किंवा इराक, पर्शिया किंवा चायनामध्ये डेव्हलप झाल्या. आणि मग त्या मेनली टॅक्स असेसमेंट करता किंवा
बुक किपिंग किंवा इस्लामिक जगतामध्ये इनहेरिटन्स लॉ होता त्याकरता, किंवा व्याजाचे इंटरेस्टचे हिशोब करायला वारसा इनहेरिटन्स लॉ जे मी वारसा हक्क याकरता मग ते वापरलं जायचं त्या काळात बीजगणित. आणि मग हळूहळू व्यापाऱ्यांच्या थ्रू ते युरोपात पोहोचलं. आणि मग अननोन व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्सच्या जागी लेटर्स आली, XYZ आणि ABC, आणि हळूहळू ते तसं इव्हॉल्व्ह झालं. अजून एक महत्वाची जी गोष्ट झाली डिफरन्शियल कॅल्क्युलस डेव्हलप होण्याआधी ती म्हणजे होल नंबर्स, फ्रॅक्शन्स, इररॅशनल नंबर्स हे जे कॉन्सेप्ट होते ते डेव्हलप झाले. एक सायमन स्टेव्हन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, डच शास्त्रज्ञ. त्यांनी हा होल नंबर्स आणि इररॅशनल नंबर्सचा कॉन्सेप्ट आणला. त्याआधी नंबर्स आणि मॅग्निट्यूड्स असे कॉन्सेप्ट होते, आणि ह्या दोन संकल्पना होत्या. तर नंबर्स हे भागता यायचे नाहीत, ते इनडिव्हिजिबल होते, आणि मॅग्निट्यूड्स हे भागता यायचे, त्याचे तुकडे करता यायचे. तर आता आपण वळूया की आता हे सगळे शोध लागलेले आहेत आणि थोडंफार अल्जेब्रा तयार झालेलं आहे. आता साधारण 1630 मध्ये 2 फ्रेंच गणित तज्ज्ञ होते, पियरे दे फेर्माट आणि रेने डेकार्ट नावाचे. त्यांनी स्वतंत्रपणे अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचा मेळ घातला, बीजगणित आणि भूमिती एकत्र आणलं. म्हणजे समजा एक समीकरण असेल की y=2x, हा थोडासा कदाचित अवघड जाऊ शकतं, पण तसं काही फार अवघड नाही आहे समजायला. की y=2x असेल तर त्याने 2 लाईनी काढल्या, एक उभी रेष आणि एक आडवी रेष. आडव्या रेषेला म्हणलं x ऍक्सिस आणि उभ्या रेषेला म्हणलं y ऍक्सिस, आणि त्यावर नंबर्स टाकले दोन्ही लाईन्सवर. जिथे आडव्या आणि उभ्या रेषेचं इंटरसेक्शन होतं, ज्या पॉइंटला त्या दोन्ही रेषा मिळतात, तो झाला ओरिजिन, तिथे आला 0, तिथे 0 आला. आणि हे नंबर्स व्हिज्युअली त्यांनी रिप्रेझेंट केले. 0, 1, 2, 3, 4, 5 हे आडव्याही ह्याच्यावर, डाव्या हाताला -1, -2, -3, आणि उभ्या ह्याच्यावर पण तसंच, वरती 1, 2, 3, 4 आणि 0च्या खाली निगेटिव्ह -1, -2, -3. आणि मग हे जे लिनियर इक्वेशन, हे जे इक्वेशन होतं, हे जे समीकरण होतं y=2x, हे त्यांनी त्या ऍक्सिसवरती प्लॉट करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांना ते खेळायला लागले वेगवेगळ्या इक्वेशन्स बरोबर, की मग कर्व्हचं इक्वेशन असेल तर मग ते कसं होईल. मग अशी वेगवेगळी इक्वेशन्स घेऊन ते त्या आलेखावरती प्लॉट करायला लागले. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, मग जसं एक्सची पॉवर वाढेल, मग सर्कलचं इक्वेशन कसं, पॅराबोलाचं इक्वेशन कसं. आणि हे सगळं म्हणजे आता हे सगळं आपण जे डिस्कस करतो हे फार कॉमन सेन्स वाटतो आपल्याला, पण ते तेव्हा तसं नव्हतं. तो अत्यंत रिव्हॉल्युशनरी कॉन्सेप्ट होता त्या काळात. खरं तर जॉमेट्री हे अत्यंत व्हिज्युअल आहे आणि इंट्युटिव्ह आहे. त्याचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला थोडीशी कल्पकता लागते, आणि मेंदूच्या उजव्या बाजूला अपील होणारा हा विषय थोडासा व्हिज्युअलायझेशन करायला लागतं म्हणून. आणि अल्जेब्रा हा खूप रिपिटेटिव्ह आहे, सिस्टमॅटिक. तुम्ही एक विशिष्ट रूल्स फॉलो केले की ते समीकरण तुम्हाला सॉल्व्ह करता येतं, किंवा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, खूप मेकॅनिकल होत जातं. त्यात असा स्वतःचा अर्थ नाहीये. पण आता हे रेने डेकार्ट आणि फेर्मॅटने त्या दोन्हीचा मेळ घातला नंबर लाईनचा शोध लावून. त्याच्यामुळे काय झालं की अल्जेब्राला अर्थ मिळाला जॉमेट्रीमुळे, आणि जॉमेट्री अजून सोपं झालं सॉल्व्ह करायला. तर आता हा फेर्मॅट कोण होता? फेर्मॅट हा लॉयर होता, आणि तो छंद म्हणून गणिताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याला आवडायचं. आणि फेर्मॅटची स्पेशालिटी अशी की कुठल्याही प्रॉब्लेमचं तो ऑप्टिमायझेशन करायचा. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय की एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शक्य तितक्या फास्ट आणि शक्य तितक्या कमी खर्चात म्हणजे कुठल्याही वेळ, पैसा आणि एनर्जीच्या कमीत कमी खर्चात सगळ्यात एफिशियंटली कसा करता येईल त्याचा तो अभ्यास करायचा, त्याच्या गणित सॉल्व्ह करण्याच्या ह्याच्यातून. आणि मग त्याने त्यात ऑप्टिमायझेशन ही गणितं सॉल्व्ह करताना त्याने ऑप्टिमायझेशन आणि डबल इंटरसेक्शन नावाची मेथड आणून त्याने हे जे वेगवेगळे कर्व्ज होते जे त्यांनी प्लॉट करण्याचा प्रयत्न केला होता त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला तुमचं जर 11वी 12वीत
तुम्ही गणित घेतलं असेल आणि तुम्हाला थोडंसं आठवत असेल तर पण कुठल्याही कर्वचं मॅक्सिमम व्हॅल्यू काढायला आणि मिनिमम व्हॅल्यू काढायला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचो. तर त्यांनी ही जी ऑप्टिमायझेशनची जी त्याची आणि डबल इंटरसेक्शनची जी मेथड होती ती बरीच डेरिव्हेटिव्हच्या जवळ जाणारी होती. 1620च्या सुमारास त्यांनी कुठल्याही कर्वची टँजंट काढण्याचा शोध, टँजंट म्हणजे स्पर्शिका, कुठल्याही अल्जेब्राईक कर्वची स्पर्शिका कशी काढायची ती त्याने त्याच्याच त्या डबल इंटरसेक्शन मेथडनी काढण्याचा शोध लावला. आता ह्या ज्या फॉर्मॅटच्या ऑप्टिमायझेशन आणि डबल इंटरसेक्शन मेथड्स आहेत त्या आजही त्याचा खूप उपयोग होतो. ऑप्टिमायझेशनचे अल्गोरिदम्स आहेत आणि त्या अल्गोरिदम्समध्ये त्याचा उपयोग होतो. कुठे कुठे उपयोग होतो तर US मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यांना असंख्य म्हणजे मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ फिंगरप्रिंट्सचे रेकॉर्ड्स सेव्ह करायचे असतात. ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे FBI. करेक्ट, FBI. तर हे महत्वाचे डेटा पॉइंट्सचा कुठल्याही प्रकारचा लॉस न होता कॅल्क्युलस बेस्ड डेटा कॉम्प्रेशनचे जे अल्गोरिदम्स आहेत तर हे सगळे फिंगरप्रिंट्स त्यांना डिजिटाईज करून त्याचं साईज हे अल्गोरिदम्स कमी करतात. आणि तीच सेम टेक्नॉलॉजी म्युझिकमध्ये MP3 आणि पिक्चरमध्ये JPEG मध्ये पण वापरली जाते. तर ही टेक्नॉलॉजी ही फॉर्मॅटच्या ऑप्टिमायझेशन प्रिन्सिपल आणि त्या काळातलं बाल्यावस्थेतलं कॅल्क्युलस वापरून त्यांनी जो शोध लावला होता त्याचा आधार घेऊन आज वापरली जाते. ह्या ऑप्टिमायझेशन प्रिन्सिपलचा अजून एक महत्वाचा ऍप्लिकेशन म्हणजे जे त्यांनीच शोधून काढलं होतं ते म्हणजे लाईट जो आहे तो सुद्धा ऑप्टिमायझेशन प्रिन्सिपल फॉलो करतो हे फॉर्मॅटने प्रूव्ह केलं. म्हणजे समजा प्रकाश एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असेल, म्हणजे हवेतून पाण्यात पास होत असेल किंवा हवेतून ग्लासमध्ये पास होत असेल तर तो अत्यंत एफिशियंटली जलद गतीने फास्टेस्ट रीतीने कसा जाईल हाच लाईट स्वतः प्रयत्न करत असतो आणि तो तेच प्रिन्सिपल वापरून स्वतःचा पाथ निवडतो. आणि हा खूप एक महत्वाचा क्लू होता की निसर्गात कॅल्क्युलस इनबिल्ट आहे. हा फॉर्मॅटने लावलेल्या शोधातून आपल्याला मिळालेला महत्वाचा क्लू. आता ह्या सगळ्या फॉर्मॅटच्या शोधांमुळे आपण फायनली वळतो आजच्या मॉडर्न कॅल्क्युलसकडे. म्हणजे फेर्माट झाला, डेकार्ट झाला, गॅलिलिओ आणि केपलर, अगदी पहिल्या आर्किमिडीज नंतरचे हे सगळे, ह्यांच्या बेसवर न्यूटन जो इंग्लिश सायंटिस्ट आयझॅक न्यूटन आणि जर्मन सायंटिस्ट लायबनिट्झ ह्यांनी जे आपण आजचं कॅल्क्युलस शिकतो त्या मॉडर्न कॅल्क्युलसचे मनोरे बांधले. तर आता आजच्या 21व्या शतकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कॅल्क्युलसचे आपण जसं डिस्कस केलं तसं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे महत्वाचे भाग आहेत. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीचा रेट ऑफ चेंज, बदलाचा रेट, म्हणजे किती वेगवान किंवा किती सेन्सिटिव्ह किंवा किती स्टीप, चढ किंवा उताराच्या बाबतीत, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला डेरिव्हेटिव्हमुळे मिळतात. आणि डेरिव्हेटिव्ह निसर्गात सगळीकडे आहे. निसर्गाचे सगळे नियम डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत केलेला बदल त्यावर आधारलेल्या दुसऱ्या गोष्टी कसा बदल घडवून आणतो ते मोजायला आपण डेरिव्हेटिव्ह वापरतो. म्हणजे आपण उदाहरण घेऊ की कार आहे, समजा आपण कार घेतली तर त्याची समजा किंमत वाढवली तर कन्झ्युमर डिमांडवर कसा फरक पडेल याचं उत्तर आपल्याला डेरिव्हेटिव्हनी मिळतं. किंवा औषधी एखादा ड्रग आहे त्याचा डोस समजा थोडासा वाढवला तर माणसाच्या शरीरावर काय फरक पडेल, कसं साईड इफेक्ट्स दिसतील, हा परत झाला डेरिव्हेटिव्हचाच अभ्यास. लोकसंख्येचा ग्रोथ रेट, त्याचा वेगवेगळ्या गोष्टींवर होणारा परिणाम, इन्व्हेस्टमेंटचे मार्जिनल रिटर्न्स, त्यामध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये जिथे जिथे रेट आहे तिथे सगळीकडे डेरिव्हेटिव्ह आहे. आणि हा जो रेट आहे, हे जे बदल होत जाणार आहे, या बदलाचं ॲक्युम्युलेशन, त्याचं माप म्हणजे इंटिग्रेशन. बदल साठत जाण्याचं माप म्हणजे इंटिग्रेशन. आता 17व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये आयझॅक न्यूटनने आणि
जर्मनीमध्ये गॉटफ्रीड विल्हेल्म लाइबनिट्झ यांनी इंडिपेंडेंटली या कॅल्क्युलसवरती काम केलं. मुळात कॅल्क्युलस हा जो शब्द आहे तो लाइबनिझनी 1673 साली वापरला आणि तो खूप जेनेरिक सेन्समध्ये वापरला. म्हणजे काही काही ठिकाणी तर माय कॅल्क्युलस असं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे की बेसिकली कॉम्प्युटेशन्स किंवा गणना किंवा मोजणी करायला वापरली जाणारी रूल्स आणि अल्गोरिदमची सिस्टीम म्हणून त्यांनी कॅल्क्युलस हा शब्द वापरला. त्यांच्या आधी 30 वर्ष फर्मॅट आणि डेकार्टनी मॅक्सिमा आणि मिनिमा आणि टँजंट एखाद्या अल्जेब्राईक कर्वची कशी काढायची ते शोधलं होतं. पण कर्वचा एरिया कसा काढायचा किंवा कर्वमध्ये बंदिस्त झालेल्या भागाचा जो एरिया असतो तो काढता अजूनही येत नव्हता. आणि तीच अडचण गोलाकार सॉलिड्सचं घनफळ काढायची किंवा आर्कची लेंथ काढायची अजूनही होती. म्हणजे आर्किमिडीजनी वगैरे पूर्वीपासून वेगवेगळ्या ट्रिक्स शोधल्या होत्या, पण हे सगळं ॲडहॉक होतं. एक सिस्टमॅटिक पद्धत अशी काहीच नव्हती. न्यूटननी आणि लाइबनिट्झनी हेच घडवून आणलं, एक सिस्टमॅटिक पद्धत. त्यांनी एक फंडामेंटल थिअरम ऑफ कॅल्क्युलसचा शोध लावला आणि तो प्रूव्ह केला. त्या थिअरममुळे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल एकमेकांशी जोडले गेले आणि फंडामेंटल थिअरममुळे एका रात्रीत हा जो एरियाचा प्रॉब्लेम आहे तो सटासट सॉल्व्ह व्हायला लागला. तुम्हाला जर हा फंडामेंटल थिअरम ऑफ कॅल्क्युलस समजून घ्यायचा असेल, खरं तर तो असा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये समजवणं अवघड आहे, पण एक ग्रँड सँडरसन नावाचा गणित तज्ज्ञ आहे, त्याचं 3 ब्लू 1 ब्राऊन नावाचं चॅनल आहे. त्यांनी फार सुंदर प्रकारे हा फंडामेंटल थिअरम ऑफ कॅल्क्युलस व्हिज्युअली समजावून सांगितलेलं आहे. आपण त्याच्या लिंक्स देऊया. किंवा इन्फायनाईट पॉवर्स नावाचं स्टीव्हन स्ट्रोगॅर्ड्सचं एक पुस्तक आहे, त्यात सुद्धा त्यांनी छान समजावून सांगितलेलं आहे. मी हायली रेकमेंड करेन या दोन्ही गोष्टी. तर न्यूटननी काय केलं, एरियाचा विचार फ्लोईंग किंवा मुव्हिंग क्वांटिटी सारखा केला. कन्व्हेन्शनली एरिया हा एक बंदिस्त भागाचं माप म्हणून पाहिलं जायचं आणि त्यांनी त्यात तो बदल केला. आणि दुसरा एक महत्वाचं म्हणजे टाइम, काळ, हा त्यांनी जॉमेट्रीमध्ये आणला. फंडामेंटल थिअरममध्ये न्यूटननी अॅनालिटिक जॉमेट्री, जे पूर्वी ह्या फ्रेंच गणित तज्ज्ञांनी शोधून काढली, आणि इस्लामिक अल्जेब्रा हे सगळं एकत्र केलं आणि डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन यांचं नातं जुळलं. पूर्वी मॅक्सिमा, मिनिमा आणि स्पर्शिकेचा शोध लागला होता, पण हळूहळू कळत गेलं की कर्वचा स्लोपमुळे रेट ऑफ चेंज कळतो. त्याच्यामुळे स्लोप ऑफ कर्व हा महत्वाचा झाला. किंवा म्हणजे स्लोप म्हणजे काय, प्रवणता किंवा ग्रेडियंट ज्याला आपण म्हणतो, ते जास्त महत्वाचं झालं. आणि डेरिव्हेटिव्हमुळे हा स्लोप किंवा रेट कळायला लागला, त्याचा संबंध जुळला. एरिया प्रॉब्लेममुळे पण अनेक महत्वाच्या गोष्टी झाल्या. आजच्या मॉडर्न पर्स्पेक्टिव्हमध्ये एरिया प्रॉब्लेमचा फ्युचर प्रेडिक्शन्स करता खूप उपयोग करता येऊ लागला. एखादी गोष्ट सतत वेगवेगळ्या रेटनी बदलत असेल तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याचं कसं अक्युम्युलेशन होईल, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जगाच्या लोकसंख्येच्या वाढीचा रेट आणि भविष्यातली टोटल लोकसंख्या हे काढायचं असेल तर हा एरिया प्रॉब्लेम म्हणजे इंटिग्रेशनचा उपयोग व्हायला लागला. बँक अकाउंटमध्ये असणाऱ्या म्हणजे येणारे पैसे हे फ्लक्च्युएटिंग असतील, त्याचा इन्फ्लो फ्लक्च्युएटिंग असेल तर काही काळानंतर किती पैसा साठेल, इंटिग्रेशनचा एरिया प्रॉब्लेम. समजा कॅन्सरचं केमोथेरपीचं ड्रग, तर जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन बदललं तर त्याचे शरीरावर काय चांगले वाईट परिणाम होतील ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, एरिया किंवा इंटिग्रेशन प्रॉब्लेम. भविष्य महत्वाचं आहे म्हणून एरिया प्रॉब्लेम महत्वाचा आहे. लाइबनिझने सुद्धा इंडिपेंडेंटली फंडामेंटल थिअरम ऑफ कॅल्क्युलस प्रूव्ह केला, पण न्यूटन हा मोशन किंवा गती आणि फ्लोचा विचार करत करत या प्रॉब्लेम पर्यंत पोहोचला. लाइबनिझ हा डिप्लोमॅट होता आणि पॅरिसमध्ये असताना त्याची क्रिस्टियान ह्युजेन्स नावाच्या एका फिजिसिस्टची ओळख झाली आणि क्युरिओसिटी पायी तो ह्युजेन्सकडून अनेक गोष्टी शिकू लागला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लागला. आणि ऑप्टिक्स आणि टेलिस्कोपिक सम्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता तो ह्या थिअरमशी येऊन थबकला. न्यूटन नंतर 10 वर्षांनी त्यांनी ऍक्च्युली ह्या थिअरमचा शोध लावला, पण त्यांनी आधी पब्लिश केला म्हणून तो को इन्व्हेंटर म्हणला जातो फंडामेंटल थिअरम ऑफ कॅल्क्युलसचा. पण त्याची थिअरम प्रूव्ह करण्याची पद्धत खूप डायजेस्टेबल होती, खूप ग्रेसफुल होती आणि त्याचा अप्रोच खूप सोपा आणि जास्त इंट्युटिव्ह होता.
डिफरन्शियल्स हा एक कॉन्सेप्ट किंवा इन्फायनायटेसिमल्स हा कॉन्सेप्ट. इन्फायनायटेसिमल म्हणजे अगदी छोट्यातला छोटा, टायनियस्ट नंबर, पण तो शून्यापेक्षा मोठा आहे, याचा कॉन्सेप्ट त्यांनी आणला. कॅल्क्युलस त्याच्यामुळे सोपं आणि जास्त हँडी झालं. एक महत्त्वाचा डिफरन्शियल्स आणि इन्फायनायटेसिमल्स ह्याचा आपण उल्लेख केला तर ह्याचं एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन हे HIV एड्सच्या ट्रीटमेंट करता वापरलं गेलं. डॉक्टर डेव्हिड हो आणि ॲलन पीटरसन यांनी ट्रिपल कॉम्बिनेशन थेरपी डेव्हलप केली आणि त्यामुळे HIV एड्स मॅनेजेबल झाला. आणि ह्या थेरपीमध्ये कॅल्क्युलस आणि डिफरन्शियल इक्वेशन्स आणि डिफरन्शियल्सचा वापर केला गेला आहे. या सगळ्या काळात म्हणजे 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कॅल्क्युलसमध्ये एवढा बदल झाला आणि त्यात एक छान पद्धतशीरपणा, सुसूत्रता आली आणि शास्त्रज्ञांना एक प्रभावी साधन मिळालं. त्यामुळे काही लोक असंही समजू लागले की 17व्या शतकातच कॅल्क्युलसचा शोध लागला आहे. पण बऱ्याच शास्त्रज्ञांचं असंही मत आहे की आज आपण जसं पाहिलं की कॅल्क्युलस हे आर्किमिडीजच्या किंवा त्याच्याही आधीच्या काळापासून इव्हॉल्व्ह होत आलेलं आहे. इन्फिनिटी प्रिन्सिपल आणि लिमिट्स वगैरे ही जर आपण कॉन्सेप्ट्स पाहिले तर. न्यूटन आणि लायब्निजच्या काळात कॅल्क्युलसच्या अंडरस्टँडिंगमध्ये किंवा म्हणजे सामाजिक समजुतीत एक्सप्लोजन झालं असं म्हणता येईल. त्यांनी शोधून काढलेली डिफरन्शियल इक्वेशन्स ही ऑर्डिनरी होती, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स होती. त्यात जनरली एखाद्या ग्रहाची पोझिशन किंवा व्हायरसचं कॉन्सन्ट्रेशन, कसं दुसरी एखादी क्वांटिटी म्हणजे वेळ धरूया, याचा अतिसूक्ष्म प्रमाणात बदल झाला की याच्यात सुद्धा बदल होतो. म्हणजे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये एकच डिपेंडंट व्हेरिएबल होतं आणि एक इंडिपेंडंट व्हेरिएबल होतं. पण पुढे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्सचा शोध लागला आणि ते अजून कॉम्प्लेक्स होती, ज्यामध्ये फक्त 2 बदलणाऱ्या गोष्टी नसून संपूर्ण सिस्टीम बदलते. ही इक्वेशन्स आपल्याला सतत सर्वत्र आपल्या आजूबाजूला दिसतात. इलॅस्टिसिटी, अकॉस्टिक्स, हीट फ्लो, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम म्हणजे मॅक्सवेलची जी इक्वेशन्स, काही इंजिनियर लोक जर ऐकत असतील तर त्यांना मॅक्सवेलची इक्वेशन्स माहिती असतील. आम्ही इंजिनिअरिंगला असताना फुरियर सिरीज नावाचा प्रकार शिकलो होतो. ह्या न्यूटन आणि लायब्निज नंतर हा फुरियर नावाचा माणूस, जॉन बाप्टिस्ट जोसेफ फुरियर, ह्या माणसाने हीटवर भरपूर काम केलं आणि कॅल्क्युलसमध्ये त्यांनी बरीच भर घातली, बरंच इव्हॉल्व्ह केलं. हा सतत आजारी पडायचा आणि त्याला दम्याचा त्रास होता. 10व्या वर्षी अनाथ झालेला आणि त्याला सतत थंडी वाजायची. आणि गंमत म्हणजे त्यांनी हीटवरती बरंच काम केलं. 1807 मध्ये त्यांनी कॅल्क्युलस वापरून हीट फ्लोचा अभ्यास केला. त्यांनी बरेच प्रयोग करून बऱ्याच अनालिटिकल मेथड्स शोधून काढल्या. त्याच्या मेथडचा अभ्यास आज MRI स्कॅन्समध्ये होतो. त्याच्या मेथड्स पुढे अनेक शास्त्रज्ञांनी महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्समध्ये वापरल्या. म्हणजे उदाहरणार्थ बोईंग 787चं जे विंगचा फ्लटर असतो किंवा फेशियल सर्जरी नंतर पेशंट कसा दिसेल याचं व्हिज्युअलायझेशन, किंवा भूकंपानंतर जमिनीचं जे रंबलिंग होतं, किंवा रेडिओ व्हेव्स जे कम्युनिकेशन करता वापरले जातात, CT स्कॅन, ह्या सगळ्यामध्ये त्याच्या ज्या ॲनालिटिकल मेथड्स होत्या ज्या त्यांनी डेव्हलप केल्या होत्या त्याचं ॲप्लिकेशन अजूनही आहे, वापरलं जातं. त्याच्यामुळे न्यूटन नंतर महत्त्वाचं काम करणारा हा असा फुरियर. आज आपण फिजिक्सचे जे विद्यार्थी आहेत आज, तर ते न्यूटनचं क्लासिकल मेकॅनिक्स शिकतात, मग आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थिअरी शिकतात आणि मग ते रिलेटिव्हिटी थिअरीने न्यूटनच्या क्लासिकल मेकॅनिक्सवर कशी मात केली मग हे शिकतात. त्यानंतर प्लांक, बोर आणि श्रॉडिंगर यांचे क्वांटम थिअरी शिकतात. या सगळ्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे? या सगळ्यामध्ये कॅल्क्युलस कॉन्स्टंट आहे. आज आपण एपिडेमिक्स कसं स्प्रेड होणार आहेत, कोविड झाला, कोविडचा मोठा पॅन्डेमिक होऊन गेला, तर हे साथीचे रोग कसे पसरणार ह्याचं प्रेडिक्शन कॅल्क्युलसमुळे आपण करू शकतो. किंवा वादळ कुठे येऊन धडकणार आहे, किंवा इव्हन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट्समधल्या प्रेडिक्शन्समध्ये कॅल्क्युलस वापरलं जातं. निसर्गाचे नियम हे कॅल्क्युलसच्या भाषेत लिहिले गेलेले आहेत आणि जणू काही डिफरन्शियल इक्वेशन्स ही त्या भाषेतली वाक्य आहेत. निसर्गातलं नाट्य हे कॅल्क्युलस
एखाद्या पडद्यामागे असलेल्या दिग्दर्शकाप्रमाणे रचतंय जणू काही, डिफरन्शियल कॅल्क्युलसचं लॉजिक वापरून असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे लॉजिक किंवा ती इक्वेशन्स शोधून काढणारा न्यूटन हा पहिला होता. ती सांगड घालणारा, निसर्गातले जे लॉज आहेत आणि कॅल्क्युलस त्याची सांगड घालणारा न्यूटन होता, म्हणून आज त्याला लोक इतकं मानतात. फेनमनचा एक, रिचर्ड फेनमन नावाचा मोठा सायंटिस्ट, त्याचं एक वाक्य आहे, कॅल्क्युलस इज द लँग्वेज गॉड्स टॉक. तर खरंच असं आहे. आणि ही भाषा काही आपल्याला सगळ्यांना यावी असं अजिबात माझं म्हणणं नाही. म्हणजे आज जे मी एवढं सगळी गोष्ट सांगितली, पण आपल्याला त्याची निदान जाणीव असावी की हे जे सगळं आपल्या आजूबाजूला सुंदर जग आहे त्याच्या मागे काहीतरी आहे, याची आपल्याला एक जाणीव असावी, अशी माझी अपेक्षा आहे. आता कॅल्क्युलसचा आपण प्रवास तू इतका छान सांगितलास आणि इतक्या वेगवेगळ्या लोकांबद्दल सांगितलंस, आर्किमेडीज असेल किंवा न्यूटन असेल किंवा केपलर असेल, गॅलिलिओ असेल, तर या सगळ्या मंडळींची गोष्ट ऐकताना मला असं जाणवलं की ही जी सगळी लोक होती तर त्यांना अनेक कष्ट पडले असतील या सगळ्या प्रवासात, किंवा खूपदा असं वाटलं असेल की आपण हे का करतोय, नाही करायचं हे मला, किंवा इतक्या अडचणी आल्या असतील त्यांना, पण ते थांबले नाही, ते पुढे जात राहिले. म्हणजे प्रत्येकाला यश आलं असेल किंवा प्रत्येक जण त्या ध्येयापर्यंत पोचला असेलच, प्रत्येक वेळी पोचला असेलच असं नाही, पण तरी ते करत राहिले. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी एक कन्सिस्टन्सी होती. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण या सगळ्या एक्सप्लोरर्स बद्दल बोललो, लॅम्प्टर आणि जॉर्ज एव्हरेस्ट, आणि तू सियाराची गोष्ट सांगितलीस, त्यालाच थोडंसं पुढे आपण नेऊयात. आणि मी आज अशीच 2 एक्सप्लोरर्सची गोष्ट सांगणार आहे. तर मगाशी तू नाईलचा उल्लेख केलास, तर नाईल ही नॉर्थ ईस्ट आफ्रिकामधली एक नदी आणि जी मेडिटेरेनियन सी मध्ये वाहते, आणि ही जगातली सगळ्यात मोठी नदी आहे. लांबीने जर का आपण विचार केला तर ही जगातली सगळ्यात मोठी नदी आहे. लांबी जिची आहे साधारण 6650 किलोमीटर. 11 देशांमधून हिचं ड्रेनेज जे आहे, या नदीचं रिव्हर बेसिन जे आहे हे 11 नद्यांमधून जातं, आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे, त्याचा एरिया जो आहे तर तो आहे 3254555 स्क्वेअर किलोमीटर. एवढा मोठा त्याचा ड्रेनेज बेसिनचा एरिया आहे. तर ही नाईल आहे, याच्या 2 प्रमुख मुख्य नद्या आहेत, एक आहे व्हाईट नाईल आणि एक आहे ब्लू नाईल. ओके. या 2 नद्या मिळून नाईल नदी तयार होते. व्हाईट नाईलचा जो उगम आहे तो आहे लेक व्हिक्टोरियामध्ये, टॅन्झानिया, केनिया आणि युगांडा अशा 3 देशांचा देश मिळून हे खूप मोठं तळं आहे लेक व्हिक्टोरिया. आणि ब्लू नाईल जी आहे ती इथिओपियामध्ये लेक ताना नावाची एक तळं आहे, तिथे ही उगम पावते. तर जसं मी म्हणलं की हे जे सगळे एक्सप्लोरर्स होते तर हे मॅजिशियन्स होते माझ्या मते, की अमाप ऊर्जा, प्रचंड इच्छाशक्ती आणि जगाबद्दल कुतूहल, की आपल्या आजूबाजूला एखादी गोष्ट घडतीये, ही का घडतीये हे प्रश्न विचारत होते ते. आणि म्हणून ही लोक माझ्या दृष्टीने ही जादूगर होते, मॅजिशियन्स होते. तर ह्यातले जे 2 होते तर ते म्हणजे रिचर्ड बर्टन आणि दुसरा होता जॉन हॅनिंग स्पीक. तर या दोघांची आज मी गोष्ट सांगणार आहे. तर शाळेत असताना मी असं ऐकलं होतं की या रिचर्ड बर्टनने नाईलच्या उगमाचा शोध लावला, पण नुकतंच मला असं कळलं की खरं तर तो शोध लावण्यामागे अजून एका दुसऱ्या व्यक्तीचा सुद्धा खूप मोठा वाटा होता, आणि तो होता जॉन हेनिंग स्पीक. आणि या दोघांनी हा शोध कसा लावला ही आज आपण गोष्ट ऐकूया. पण त्याआधी नाईलचा शोध लावण्यामागे कारण काय होतं, तर जसं तूही सांगितलंस की इतकाही पाऊस न पडता या नदीला पूर यायचा, आणि इट वॉज अ मिरॅकल. कारण त्या पुरामुळे आजूबाजूचा जो प्रदेश होता तर त्याच्यात प्रचंड सुपीक जमीन तयार झाली होती, आणि त्याच्यातून पीक यायचं आणि लोकांची भरभराट व्हायची त्याच्यातून. कारण नाईल म्हणलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवत होतो वाळवंटी प्रदेश, की सगळीकडे रखरखाट आहे, ऊन आहे, वाळवंट आहे, आणि पाऊस न पडता पूर येणं एखाद्या नदीला ही फार अद्भुत गोष्ट होती. पण याबद्दल कुठेही
तर्क नाही, रिझनिंग नाही, यामागे नकाशे नाहीत, डॉक्युमेंटेशन नाही. त्यामुळे हे का घडतंय हे कोणालाच माहीत नव्हतं. तर ह्या अज्ञानाचा अंत सर रिचर्ड बर्टन आणि जॉन हेनिंग स्पीक यांनी केला. तर खरं तर या दोघांच्या आधी कैक शतकं, कैक वर्ष आधी इजिप्त संस्कृतीमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा या नदीबद्दल प्रचंड आकर्षण होतं, कुतूहल होतं, कारण ती इजिप्तमध्येच समुद्राला मिळते. तर 600 BC बिफोर क्राइस्ट मध्ये थॅलेस ऑफ मेलिटोस ने हे पूर येण्यामागचं हे जे मिथ्य होतं ते खोडून काढलं आणि खरं कारण शोधण्याचा तो मागे लागला. तर हा जो थॅलेस ऑफ मेलिटोस होता हा सॉक्रेटसच्याही आधीचा फिलॉसॉफर आणि हा ग्रीक संस्कृतीचा पहिला तत्वज्ञ म्हणतात याला. तर त्याच्यासारखे असे बरेच होते आणि त्यातला एक होता हेरोडोटस, ज्याला फादर ऑफ हिस्ट्री असं म्हणलं जातं आता. तर त्यालाही हे शोधून काढायचं होतं की नाईलला पूर कसा येतो आणि का पूर येतो. आणि खरं तर तो या नाईलच्या प्रश्नाबरोबर तो हेही शोधत होता की समर सॉलिस्टाईस मध्ये पाण्याची पातळी का वाढते आणि विंटर सॉलिस्टाईस मध्ये ती कमी का होते. हा त्याचा मुख्य उद्देश होता, प्रश्न होता. पण त्याच्याबरोबर त्याला नाईलचंही एक कोडं पडलं आणि तो त्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या तो मागे लागला. तर असे अनेक होते, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या होत्या, प्रत्येकाला मिळालेली उत्तरं वेगळी होती, निष्कर्ष वेगवेगळे होते. मग साधारण 25 BC परत बिफोर क्राइस्ट नंतर मॉरिशिया नावाचा एक राजा होता ज्याचं नाव होतं जुबास II. तर ह्याने काय केलं, ह्यालाही प्रश्न पडला नाईल नदीबद्दल. पण ह्याने काय केलं की नायगर जी नदी आहे तर तिला नाईल समजून त्याने या नायजर किंवा नायगर या नदीचा नकाशा त्याने बनवला. तर त्याचा नायजर आणि नाईल या नद्यांमध्ये जरा गोंधळ झाला. तर नायजर ही खरं तर पश्चिम आफ्रिकामधली नदी आहे आणि नाईल ही पूर्व आफ्रिकातली नदी आहे. मग मधल्या काळात झालं असं की काही संशोधन नाही झालं किंवा झालं असेल तरी त्याच्या कुठेही नोंदी नाहीयेत किंवा कमी आहेत किंवा ज्या अजूनही अज्ञात आहेत. मग 19व्या शतकात रिचर्ड बर्टन आणि जॉन हॅनिंग स्पीक यांनी नाईल एक्सपिडिशन केली. तर हे दोघेही साधारण सारख्याच वयाचे होते, एक 5-6 वर्षाचा एक फरक होता, पण दोघांना जे प्रचंड वैर होतं. दोघेही एक्सप्लोरर्स होते, दोघेही ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात होते, पण कामाची पद्धत, दोघांचा स्वभाव किंवा कामामध्ये असलेलं कौशल्य याच्यामध्ये दोघांचाही जमीन आसमानाचा फरक होता. तर रिचर्ड बर्टनचा जो काळ होता तो होता 1821 ते 1890. 1890 साली ते गेले. इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला होता, ट्रिनिटी कॉलेज ऑक्सफर्डमधून त्यांचं शिक्षण झालं होतं. 1842 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाली. त्यातून ते भारतात आले आणि भारतातल्या लोकांचा आणि भाषांचा ते अभ्यास करायला लागले आणि संपूर्ण आयुष्यात त्यांना 29 भाषा अवगत होत्या, फ्लुएंट. मग 1950 मध्ये ते मक्का मदिनाला गेले आणि ते कसे गेले तर अरबी माणसाचा वेश करून गेले, कारण तेव्हा बाहेरच्या लोकांना तिथे जायला बंदी होती आणि हा यशस्वी प्रयत्न करणारा हा पहिला युरोपियन माणूस. मग काही काळ ते सोमालियामध्ये होते, तिथे ते आजारी पडले. सो असा हा एक एक्सप्लोरर. आणि मग या सर रिचर्ड बर्टन सारखाच दुसरा एक एक्सप्लोरर होता जॉन हॅनिंग स्पीक. 1827 साली याचाही परत इंग्लंडमध्ये जन्म झाला. आफ्रिकेत यांनी 3 एक्सपिडिशन्स केल्या. आफ्रिकन जमातींबद्दल, ट्रायबल्स बद्दल खूप अभ्यास केला त्यांनी. 1844 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात त्यांची भरती झाली. मग बंगालमध्ये पोस्टिंग झालं त्यांचं. 1850 साली ते लेफ्टनंट झाले, 52 साली कॅप्टन झाले. आणि भारतात असताना त्यांनी हिमालयात भरपूर प्रवास केला होता आणि हिमालय एक्सप्लोर केलं होतं. मागच्या एपिसोडमध्ये आपण हिमालयाबद्दल बोललो होतं. तोपर्यंत माउंट एव्हरेस्टचा शोध लागला होता आणि तो सगळ्यात उंच पर्वत म्हणून त्याची शिफारस केली गेली होती. आणि स्पीकसाठी सर रिचर्ड बर्टन हा सुरुवातीला हिरो होता, कारण बर्टनने नुकताच मेक्काची एक्सपिडिशन यशस्वीपणे पूर्ण केली होती आणि तो स्पीक जो होता प्रचंड प्रभावित झाला होता या बर्टनमुळे. मग 1854 साली 1854 मध्ये बर्टन बरोबर या स्पीकला पहिल्यांदा आफ्रिका एक्सपिडिशनसाठी त्याला जायची संधी मिळाली आणि दोघंही सोमालियाला गेले. पण झालं असं की त्यांच्यावर या सोमालियातल्या ट्रायबल्सने हल्ला केला आणि त्यावेळेला थोडेसे त्यांच्यामध्ये वाद झाले. जसं मी म्हटलं की दोघांच्या कार्यपद्धतीत आणि स्वभावांमध्ये थोडासा फरक होता, खरं तर बराच फरक होता.
पण त्या दोघांमध्ये काहीतरी भांडणं झाली आणि इन जनरलच ती एक्सपिडिशन अयशस्वी ठरली आणि सगळी टीम परत एडनला परत आली. नशिबाने परत 1856 साली 1856 मध्ये पूर्व आफ्रिकेत परत एक्सपिडिशन मोहीम करायची ठरली आणि परत दोघं एकत्र आले आणि रॉयल जॉग्राफिकल सोसायटीकडून फंडिंग मिळालं होतं रिचर्ड बर्टन यांनी. आणि ही मोहीम जी होती तर ही होती पूर्व आफ्रिकेतल्या महाकाय तळ्यांचा अभ्यास करण्याची मोहीम. तर झंझिबार जो हे जे बेट आहे तिथून हे दोघं निघाले आणि ते पश्चिमेकडे जायला लागले, वेस्टकडे जायला लागले. आणि ते जात असताना त्यांनी पूर्ण टॅन्झानिया हा जो देश आहे तो अख्खा चालत 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 असा पार केला आणि 1858 साली 1858 साली ते टँगॅनिका नावाच्या तळ्याचा शोध त्यांनी लावला आणि तिथे दोघा आजारी पडले आणि आजारी पडल्यामुळे ते परत समुद्रकिनारी आले. तर मधल्या काळात असं कळलं की ही जी टँगॅनिका नावाचा हे जे तळ आहे तर ह्याच्या उत्तरेला, याच्या नॉर्थ साईडला एक प्रचंड मोठा जलाशय आहे. तर दोघंही आजारी पडले होते पण नशिबाने स्पीक जो होता, जॉन हनिंग स्पीक, जो त्याला जरा बरं वाटायला लागलं, तो लवकर बरा झाला आणि तो म्हणला की आता मी परत जातो आणि छोटीशी एक टीम घेऊन तो निघाला. आणि हे जे तळ होतं हे म्हणजे आत्ताचं लेक व्हिक्टोरिया, जे टॅन्झानिया, युगांडा आणि केनिया यांच्या बॉर्डरला, या तिन्ही देश मिळून हे एक खूप मोठा हा जलाशय आहे. तर तेव्हा स्पीकला असं वाटलं की हाच नाईलचा उगम आहे आणि जे योगायोगाने बरोबरही होतं पण त्याच्यावर त्या एक्सपिडिशन मध्ये शिक्कामोर्तब व्हायचा होता. पण सर रिचर्ड बर्टननी हा स्पीकचा जो दावा होता की हा नाईलचा शोध आहे हा धुडकावून लावला. कारण बर्टनला असं वाटत होतं की त्याने तो ऑलरेडी लावलेला आहे आधीच्या एक्सपिडिशन मध्ये लेक टँगॅनिका चा जेव्हा शोध लागला तर तेव्हा रिचर्ड बर्टनना असं वाटलं की इथून नाईल वाहत जाते, त्यामुळे हा शोध मी लावलाय, हा स्पीकने काही लावलेला नाहीये. तर या मोहिमेमध्ये एक फार इंटरेस्टिंग आफ्रिकन माणूस या दोघांना भेटला आणि ज्याने या दोघांची मदत केली आणि त्याचं नाव होतं सिद्धी मुबारक बॉम्बे. तर हा खरं तर आफ्रिकन गुलाम होता आणि जो भारतात आला होता मालकाबरोबर आणि गुजरात सिंध प्रांतात तो कुठेतरी राहायचा आणि त्याच्या मालकाचा मृत्यू झाला आणि तो परत आफ्रिकेत आला आणि आफ्रिकेत या दोघांची एक्सपिडिशन चालू असताना तो भेटला या दोघांना. आणि हा बॉम्बे, बर्टन आणि स्पीक यांची कॉमन बोलण्याची भाषा ही हिंदी होती. कारण ती एकच अशी भाषा होती जी तिघांनाही येत होती. कारण त्या बॉम्बेला काय इंग्लिश येत नसेल आणि या दोघांना त्याची आफ्रिकन ट्रायबल भाषा येत नसेल. तर हा बॉम्बे जो आहे हा भारतात राहिल्यामुळे याला हिंदी येत होती आणि हे दोघही जण ईस्ट इंडिया कंपनीचे च्या सैन्यात होते, दोघंही भारतात येऊन गेले होते म्हणून या दोघांना हिंदी येत होती, त्यामुळे ते तिघही जण हिंदीत बोलायचे असं लिहून ठेवलेलं आहे बऱ्याच जणांनी. तर कमिंग बॅक टू बर्टन आणि स्पीक, तर 1859 साली 1859 साली दोघं इंग्लंडला परतले. दुसरी जी मोहीम होती आफ्रिकेची ती पूर्ण करून. आणि स्पीकने घोषित केलं की नाईलच्या उगमाचा शोध मी लावलेला आहे. बर्टनने हा दावा अमान्य केला, त्याला तो मान्य नव्हता. 1860 साली रॉयल जॉग्राफिकल सोसायटीने परत स्पीकला नाईलच्या मोहिमेवर पाठवलं. ती त्याची तिसरी आफ्रिकाची एक्सपिडिशन होती. आणि 28 जुलै 1862 साली या दिवशी त्याला व्हिक्टोरिया लेकच्या जवळ असणाऱ्या त्या पॉइंटच्या जागेचा शोध लागला जिथून व्हाईट नाईलचा खरा उगम होतो. ती जागा आहे रिपॉन फॉल्स, युगांडा मध्ये जी येते आणि विच इज नॉर्थ ऑफ लेक व्हिक्टोरिया. तर त्याला व्हिक्टोरिया लेकच्या अजून उत्तरेकडे खरं तर जाता आलं नाही दुर्दैवाने. आणि 1863 मध्ये त्याने जगाला असं सांगितलं की हाच नाईलचा उगम आहे, हाच इथूनच नाईलचा उगम होतो, इथूनच ती वाहत पुढे जाते. आणि असं म्हणून असं त्याने शोध लावून तो परत इंग्लंडला आला. यावेळेला त्याच्याबरोबर सर रिचर्ड बर्टन नव्हते, तो एकटा होता, तो आणि काय त्याची टीम होती. मग तो परत इंग्लंडला आला आणि त्याच वर्षी त्याने द जर्नल ऑफ द डिस्कव्हरी ऑफ द सोर्स ऑफ नाईल हे पुस्तक प्रकाशित केलं. पण ते फार काही बरं नव्हतं, त्याचं संपादन चांगलं झालं नव्हतं. मग 1864 साली परत त्याने एक पुस्तक लिहिलं की व्हॉट लेड टू द डिस्कव्हरी ऑफ द सोर्स ऑफ नाईल.
आणि आधीच्या नाईल एक्सपिडिशनवर पण ते पुस्तक खूप काही खास नव्हतं असं म्हणतात. तर सर रिचर्ड बर्टन तरी ते मान्य करत होते की त्यांना स्पीकचा दावा मान्यच नव्हता. आणि हा वाद मिटवण्यासाठी सरतेशेवटी रॉयल जॉग्राफिकल सोसायटीने एक वादविवाद म्हणजे डिबेट एक अरेंज केला 16 सप्टेंबर 1864 1864 मध्ये. आणि झालं असं की हा जो स्पीक आहे हा बरोबर एक दिवस आधी शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेलेला असताना त्याला तिथे मरण आलं. आणि तो हार्डली 37 वर्षांचा होता तेव्हा. तर हा ऍक्सिडेंट होता का आत्महत्या होती ही तर हे अजूनही जगासमोर असलेलं हे कोडं आहे, याच्याबद्दल फार काही माहिती नाहीये. पण हा प्रश्न तसाच राहिला आणि पुढे असं झालं की मग हळूहळू स्पीक हा काळाच्या पडद्याआड गेला आणि मग लोकांना असंच पुढे ते येत गेलं की सर रिचर्ड बर्टन यांनी नाईलचा शोध लावला. आणि बर्टनचा खरं तर राग असा होता की मी फंडिंग मिळवलं, मी माणसं गोळा केली आणि ही माझी कल्पना होती आणि हा क्रेडिट घेऊन कसा काय जाऊ शकतो. तर हा त्यांचा खरं तर राग होता. स्पीकचे नकाशे चुकीचे आहेत असंही सर रिचर्ड बर्टन यांचं मत होतं. पण पुढे मग हळूहळू नुकतंच असा शोध लागला की जॉन हॅनिंग स्पीक याने खरं तर नाईलचा शोध लावला. आणि रिचर्ड बर्टन होते पहिल्या 2 मोहिमांवर आणि 3ऱ्या मोहिमेमध्ये जेव्हा ज्या एक्सपिडिशनमध्ये खरा नाईलचा शोध लागला गेला तर तेव्हा फक्त स्पीक होता तिथे आणि म्हणून याचं सगळं क्रेडिट त्याला दिलं पाहिजे असं काही काय म्हणूयात काही लोकांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की स्पीकने त्याच्या 37 वर्षांच्या काळात आणि पुढे सर रिचर्ड बर्टन हे नंतर खूप जगले, ते पुढे वेस्ट आफ्रिका, ब्राझील, दमॅस्कस मध्ये फिरले वगैरे. तर इव्हन त्यांनी अरेबियन नाईट्सचं त्यांनी भाषांतर केलं. सो दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन हे काय म्हणूयात त्यांना साजेसं आहे त्या व्यक्तीला आणि जगाकरता ते मोठं आहे. म्हणजे त्यांचे पर्सनल इगोज आणि त्यांचे पर्सनल भांडणं याच्याकडे खरं तर आता काय म्हणतो कोणाची एकाची बाजू घेणं हे फार काही बरोबर नाही आणि ते सोडून दिलेलंच आपण योग्य ठरेल आत्ताच्या काळात. आजच्या आपल्या एपिसोडमधल्या दोन्ही गोष्टींना साजेशीर अशी विंदा करंदीकरांची एक छान कविता आज आम्ही वाचून दाखवणार आहोत. कवितेचं नाव आहे सद्गुरू वाचोनी सापडेल सोय. आतताई अभंग नावाच्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे. करीतो आदरे सद्गुरु स्तवन ज्यांनी सत्य ज्ञान वाढविले. धन्य पायथागोरस, धन्य तो न्यूटन, धन्य आईन्स्टाईन ब्रह्मवेत्ता. धन्य पाश्चर आणि धन्य माझी क्युरी, थोर धन्वंतरी मृत्युंजय. धन्य फ्राईड आणि धन्य तो डार्विन, ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्हा. धन्य धन्य मार्क्स, दलितांचा त्राता, इतिहासाचा गुंता सोडविजो. धन्य शेक्सपियर, धन्य कालिदास, धन्य होर व्यास भावदृष्टे. फॅरेडे मार्कोनी, वॅट राईट धन्य, धन्य सारे अन्य स्वयंसिद्ध. धन्य धन्य सारे, धन्य धन्य मीही, सामान्यांना काही अर्थ आहे. सद्गुरूंच्या पाशी एक हे मागणे, भक्तिभाव नेणे ऐसे हो. सद्गुरूंनी द्यावे दासा एक दान, माझे दासपण नष्ट हो. सद्गुरू वाचोनी सापडेल सोय, तेव्हा जन्म होय धन्य धन्य.